अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये सागर मोहोळकर नावाचा एक कुख्यात गुंड होता. हा तोच गुंड आहे ज्याने पुण्यातल्या एका मोठ्या गुंडावर हात उगारला होता. गुन्हेगारीवर ना महाराष्ट्र पोलिसांचा अंकुश आहे, न अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिसांचा अंकुश आहे, ना पुणे जिल्ह्यातील पोलिसांचा अंकुश आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी ज्या पद्धतीनं वाढते, शहरांचं गुन्हेगारीकरण ज्या पद्धतीनं वाढतंय, झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगार ज्या पद्धतीनं जन्माला येत आहेत, प्रत्येक गुन्हेगारांना मोठ्या गुन्हेगारांचं ज्या पद्धतीचं अट्रॅक्शन निर्माण झालं, सर्वसामान्य माणसांवर दहशत निर्माण करायची, व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करायच्या आणि आपलं लक्झरियस लाईफ जगण्याच्या नादामध्ये आज प्रत्येक 18-20 वर्षाचं पोरग 17-18, 15-16 या अल्पवयीन मुलांवर गुन्हेगारी जगताचं अशा पद्धतीनं भुरळ घातली जाते किंवा दहशत निर्माण केली जाते. प्रत्येकाला मैं हूं डॉन असं वाटतं. आणि या सगळ्या गोंधळामध्ये सागर मोहोळकरचा ज्या पद्धतीनं गोळ्या घालून त्या ठिकाणी हत्या करण्यात आली, खून करण्यात आला, पण तो पण धुतल्या तांदळासारखा नव्हता. त्याच्यावर सुद्धा खंडणी, अपहरण, खुनाचा प्रयत्न यासारखे त्या ठिकाणी गुन्हे होते. त्याचा पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. मी चर्चा करतोय त्या सागर मोहोळकरची, ज्याचं वय फक्त 27 होतं. गुन्हेगारी जगताचा बादशाह आणि गुन्हेगारी जगतामध्ये खास करून नगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये त्याची या ना त्या कारणाने दहशत होती. तो पुण्याशी सुद्धा संबंधित होता. पुणे पोलीस असतील, अहिल्यानगर जिल्हा पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस असतील, माननीय गृहमंत्री महोदय किंवा इतर गुन्हेगारांचं कुठलंही त्यांच्यावर, गुन्हेगारांवर खास करून वचक नसल्यामुळं पुण्यातले बरेच गुंड आज येरवडा जेलमध्ये आहेत. पुण्याच्या पोलिसांनी, अर्थात पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीनं गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, पण गुन्हेगारी थांबली का याचं जर कागदावर थोडीशी आखणी केली तर उत्तर 3% सुद्धा होय असं येऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, बहुतांश गुन्हेगार आतून सुद्धा सगळं रॅकेट चालवतात आणि काही गुन्हेगार असे आहेत ते बाहेर राहून सुद्धा आतल्यांना किंवा आतल्यांची सगळी मर्जी पूर्ण करतात. सागर मोहोळकर हा त्याच्यातलाच एक. पुण्यातील नगर रोडच्या वाघोली परिसरामध्ये मागच्या वर्ष-दीड वर्षापूर्वी निलेश गायवळ नावाचे एक कुख्यात डॉन आहेत, जे आता सध्या फरार आहे. मीडियामध्ये त्यांची किंवा पोलीस दप्तरी त्यांचा जो इतिहास आहे, रेकॉर्ड आहे, ते ज्या पद्धतीचं भयानक आहे, त्या निलेश गायवळांच्या कानाखाली याच सागर मोहोळकरनी मारली होती. आणि साहजिक आहे, एका मोठ्या डॉनला ज्यावेळेस तुम्ही छेडायला जाल त्यावेळेस तुमची सुद्धा परिस्थिती तशीच होईल. गायवळांची माणसं बरीच दिवस बऱ्याच वेगळ्या पद्धतीनं याच सागरच्या शोधत असावीत. नाकारता येणार नाही. बदलेखी आग असते. गुन्हेगारांचं गुन्हेगारांशी आणि गुन्हेगारांचं पोलिसांशी एक वेगळंच नातं असतं. सागर मोहोळकरवर जामखेडमध्ये 2 दिवसापूर्वी बंदुकीच्या गोळ्या घातण्यात आल्या. त्याचं कारण सुद्धा खुलं होतं. त्याच्या डोक्यात, त्याच्या मानेत, त्याच्या शरीरामध्ये 4-5 गोळ्या फायरिंग झाल्या होत्या. सुरुवातीला असं लक्षात आलं होतं की फक्त पायावरच मारल्या. त्याला नगर जिल्ह्यातून पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. शारीरिक दृष्ट्या तो बलवान असल्यामुळं कदाचित काही अंशी त्यांनी सहन सुद्धा केलं.
परंतु गोळ्या इतक्या भयानक पद्धतीने लागल्या होत्या. पुण्यातील वेगळ्या सर्जननी मानसोपचार तज्ञ असतील, मूत्राशय तज्ञ असतील किंवा हृदयरोग तज्ञ असतील, मानेचे तज्ञ असतील, या सगळ्या तज्ञांनी त्याच्यावर वेगळ्या पद्धतीनं तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. परंतु अचानक खोकला आल्यामुळं आणि खोकला थांबत नसल्यामुळं परिस्थिती नाजूक झाली आणि रात्री काल तो मरण पावला. गोळ्या मारल्यानंतर जो वाचला नव्हता तो साध्या खोकल्याने गेला. परंतु गुन्हेगारी जगतामध्ये ज्यांचं नाव होतं, ज्या घाईवळांबद्दल आपण चर्चा केली, ते आज दुबई किंवा बाहेर कुठंतरी फरार असताना त्यांच्या लोकांनी ट्रॅप करून ज्या पद्धतीनं या गुंडाची दहशत मोडून काढली, पोलीस मात्र या सगळ्या गोष्टीकडे फार असं गांभीर्यानं पाहू शकलेले नाहीत. गुन्हेगार आणि गुन्हेगारीचं वर्चस्व तुम बडे की हम बडे, मैं बडा की तू बडा, या अवस्थेमध्ये येऊन टाकलेलं आहे. मला या सगळ्या याच्यातून एकच गोष्ट सांगायची की जामखेड गोळीबार प्रकरण असेल किंवा अजून वेगवेगळ्या शहरांमध्ये होणाऱ्या गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या प्रकरणातून महाराष्ट्र पोलीस या सगळ्या गोष्टीकडे किती गांभीर्याने पाहतायत हे पाहणं गरजेचं. गुन्हेगारी जगतामध्ये किंवा खंडण्यांमध्ये किंवा खुनाच्या प्रयत्नामध्ये, खुनामध्ये जे आरोपी म्हणजे ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांना पॅरोलवर सोडण्याची किंवा त्यांना अजून जामिनावर मुक्त करण्याची गरज काय हे सुद्धा तपासलं पाहिजे. आणि गंभीर गुन्हे असताना, हे सराईत गुन्हेगार असताना, हे टोळीनं सगळं काम करत असताना मकोका अंतर्गत यांच्यावर त्या ठिकाणी आतमध्येच ट्रायल चालवून यांना कायमची शिक्षा त्या ठिकाणी आतमध्ये दिली गेली पाहिजे. परंतु आत जेवढं असुरक्षित राहून ही गुन्हेगारी वृत्तीची माणसं त्या ठिकाणी जगतात, त्याच्यापेक्षा जेलच्या आतमध्ये राहून ते सुरक्षित आयुष्य जगू शकतात, अशीच एकंदरीत परिस्थिती आहे. कारण जेवढे काही गुन्हेगार आहेत त्यांना आपसात जवळच्या लोकांनी किंवा ज्यांच्याशी त्यांचं शत्रुत्व आहे त्या लोकांनी शेवटी यांचा शेवट हा त्या बंदुकीच्या गोळी समोर किंवा धारदार शस्त्रास्त्रासमोर हा जीवनाचा अंत ठरलेला असतो. परंतु बऱ्यापैकी पोलिसांनी गुन्हेगारी करत थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा भविष्यात होईल. परंतु ही लहान मुलं जी गुन्हेगारीकडे वळतायत त्यांचं मन आणि मत परिवर्तन करून त्यांना सर्वसामान्य माणसाचं आयुष्य त्या तरुण मुलांना जगता आलं पाहिजे, काउन्सिलिंग झालं पाहिजे. हे खरं तर आज महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं आहे. आणि हे शहरांमधलं गुन्हेगारीकरण, मी काल परवाच कळंब जिल्हा धाराशिव मध्ये गुन्हेगारी प्रकरण ऐकलं. बाहेरच्या आता गुंड वेगळ्या शहरांमध्ये, छोट्या शहरांमध्ये जाऊन आपल्या टोळ्या निर्माण करतायत, दहशत निर्माण करतायत किंवा गुन्हेगारी जगताचे बादशाह म्हणून त्या ठिकाणी वावरतायत. हे अत्यंत गंभीर आहे आणि हे गंभीर प्रकरण खरं तर कुणाच्या तरी जीवावर किंवा कुणाच्या तरी करिअरवर त्या ठिकाणी डाग लावणार आहे, असंच या ठिकाणी सांगावं लागेल. धन्यवाद. विनंती एवढीच आहे, आपलं लॉ इन मराठी हे युट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांना पाठवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. इतरही व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. जोडले जा, सोबत रहा. धन्यवाद. जय शिवराय.